सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी आलो आहे मुंबईतील CST या स्थानकामध्ये आलो आहे आणि इथूनच आम्ही आता जाणार आहोत हुतात्मा चौक येथे. जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या नवीन भागात तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो. तर आज मी मुंबईतील फोर्ट या परिसरात आलो आहे जिथे हुतात्मा स्मारक आहे. तर ह्या हुतात्मा स्मारक आणि 1 मे महाराष्ट्र दिन याचा जो काही इतिहास आहे तर तुम्हाला मी माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता मी आलो आहे फोर्ट येथील हुतात्मा चौक या परिसरात आलो आहे. हा संपूर्ण फोर्टचा परिसर आहे. हे तुम्ही पाठी बघू शकता फ्लोरा फाउंटन आणि त्याच्याच समोर हुतात्मा जे 107 हुतात्मा झाले, शहीद झाले, तर त्यांच्या स्मरणार्थ इथे हुतात्मा चौक उभा करण्यात आला आहे. तर मी तुम्हाला मागाशी बोललो होतो की 1 मे महाराष्ट्र दिन आणि हुतात्मा चौक याचं एक नातं आहे. तर ते नातं असं आहे की मुंबई 1956 साली प्रत्येक म्हणजे जी भाषा आहे त्यानुसार प्रत्येक राज्याचं विभाजन झालं पाहिजे यासाठी कायदा तयार झाला होता. तर त्या कायद्यानुसार काही प्रांत हे वेगळे झाले होते, त्यांच्या सीमा ठरवल्या गेल्या होत्या आणि मुंबई असा प्रांत होता जिथे मराठी होते, गुजराती होते, कच्ची होते, कोकणी असे सर्व भाषिक लोक इथे राहत होते. प्रांत कोणाला द्यावा यावर थोडं घमासान चालू होतं, कारण बाजूलाच गुजरात होता आणि गुजरात भाषिकसुद्धा लोक 50% होते, तसेच मराठी भाषिकसुद्धा 50% या मुंबई भागात होते. तर 1956 साली राज्य पुनर्रचना कायदा ह्याप्रमाणे ज्या भागात जी भाषा बोलली जात होती तर त्या भागाची त्याप्रमाणे विभागणी करण्यात आली होती आणि हा कायदा केला होता. तर मुंबईतील काही मराठी भाषिक लोक होते ते ह्या कायद्याच्या विरोधात होती, कारण मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे त्यासाठी मराठी भाषिक खूप आग्रही होते. तर त्यासाठी त्यांनी मोर्चा काढला होता. जो मोर्चा तुम्हाला मी मागे दाखवला की CST सुद्धा काही मोर्चेकरी येणार होते. तसेच या साईडला आपल्याला चर्चगेट दिसते, चर्चगेटवरनं सुद्धा काही आंदोलक येणार होते. तर हे आंदोलक सगळे हे फ्लोरा फाउंटन येथे जमले होते आणि हे आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तेव्हाचे जे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचा आदेश दिला होता व त्या गोळीबारामध्ये 107 हुतात्मा शहीद झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे तसेच मराठी भाषकांच्या आंदोलनामुळे तिथल्या सरकारने नमते घेतले व त्यांनी 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राला राज्याचा दर्जा दिला व 1965 रोजी तिथे हुतात्मा स्मारकाची बांधणी केली गेली. तर तुम्ही विचार करू शकता की आपला जो महाराष्ट्रात आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्या महाराष्ट्रामध्ये आपली मराठी लोकांची जी संख्या आहे किंवा आपल्या महाराष्ट्रामुळे आपण आहोत मराठी माणसं, तर ह्या महाराष्ट्र दिनामागचं हे कारण होतं आणि हे 106 हुतात्मा त्यासाठी कारणीभूत ठरले. तर ह्या अशा हुतात्म्यांना शतशः नमन करेन. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हा जे स्मारक उभारले गेले आहे ह्याच्यामध्ये जे मोठ्या संख्येने कामगार व शेतकरी हा जो वर्ग जमा झाला होता त्यांच्या स्मरणार्थ इथे फक्त शेतकरी व कामगार यांच्या मूर्त्या साकारल्या गेल्या आहेत. तर असा हा हुतात्मा चौक येथील इतिहास आहे. हा संपूर्ण हुतात्मा चौकचा परिसर आहे आणि जे 107 हुतात्मा शहीद झाले त्यांच्याबद्दल चौक उभा करण्यात आला आहे आणि ही त्यांची नावं
अजरामर राहावीत यासाठी या पाठीवरती त्यांची नावं लिहिली गेली आहेत. इथे अशी अखंड ज्योत दिवस रात्र तेवत असते. तर मित्रांनो, हे जे जय महाराष्ट्र नाव लिहिले गेले आहे तिथे संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा दिला आहे. आपले बंधू प्रमोद कांबळे हे हुतात्म्यांना अभिवादन करताना दिसत आहेत. आपण बघू शकता इथे